या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। भीमसैनिक सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की सोलापूर शहराच्या जवळील नॅशनल हायवे रोडवर रात्री 1 ते 2:30च्या सुमारास मध्यरात्री 10 ते 12 जण बेकायदेशीरपणे जमाव जमवून कायदेशीर असणाऱ्या महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 अंतर्गत म्हशी हे अनुसूचित प्राणी आहे, म्हशी वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग करून ड्रायव्हरला मारहाण करून पैसे मोबाईल काढून घेऊन बेकायदेशीरपणे समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करीत आहेत। पैसे न दिल्यास डायल 112 नंबरला डायल करून पोलिसांना बोलवण्याची धमकी देतात। त्यामुळे आपल्याला विनंती करण्यात येत आहे की मुस्लिम समाजाचा धार्मिक सण बकरी ईद काही दिवसात येत आहे। या पार्श्वभूमीवर राज्यात शेळ्या, मेंढ्या, म्हशीची वाहतूक बलिदानासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु आगामी धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे। म्हणूनच आपल्या विभागातील सर्व पोलीस अधिकारी ठाणे, चौक्या, झोनल स्तरावर योग्य सूचना देण्यात याव्यात आणि कायदेशीर परवानगी असलेल्या जनावरांची खरेदी विक्री वाहतूक करताना बेकायदेशीर त्रास देऊ नये असे कायद्याचा गैरवापर करणाऱ्या गोरक्षकांवर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे। निवेदन देते प्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देताना भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिकुमार नागटिळक, भीमशक्ती संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रियाज शेख, जावेद विजापुरे, अझहर शेख, दत्ता शिंदे, अभिक क्षीरसागर आदि उपस्थित होते। जैसा कि आज भीम सैनिक के जानिब से हमारे सीपी साहब को निवेदन दिए है, बकरीद ईद 7, 8, 9 तारीख को जो ईद है, इस सिलसिले में गवर्नमेंट ने जो शासन ने जो कौन सा जानवर काटना क्या काटना इस बारे में परमिशन दिए हुए हैं, पर भी गौरक्षण के नाम पे कुछ जगह रुक के कुछ लड़के रुक के जो तकलीफ़ दे रहे हैं, तो मारहान कर रहे हैं। तो सीपी साहब को अभी हमें सभी बताए, बोलने के बाद सीपी साहब ने कोई भी रहने दो, उसके ऊपर तुम कायदे से कायदा हाथ में मत लो, जो भी बेकायदे से जो कर रहा है उसका हम इसके ऊपर गुनाह दाखिल करेंगे, उसको उसका कार्रवाई करेंगे बोल के हम प्रशासन से मैं पुलिस आयुक्त सीपी साहब का मैं हमारे भीम सैनिक के जानिब से मैं शुक्रिया अदा करता हूँ कि इसके ऊपर ज़्यादा ध्यान दे के तुम कार्रवाई करो। आज रोजी भीम सैनिक सामाजिक संघटनेतर्फे आणि पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1907 खाली जे काही अनुसूचित जनावरे आहेत म्हणजे म्हशी त्या बकरीद असल्या कारणाने जे काही शासनाने जे जनावरांना परवानगी दिलेली आहे त्याची वाहतूक करताना सुद्धा गोरक्षकाच्या नावाखाली 10-12 मुलांची घोळतोय शहराच्या रस्त्यावर किंवा जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्या रस्त्यावर थांबून गाड्या अडवून ड्रायव्हरना मारहाण करत आहेत, पैसे उकळत आहेत। याचा त्रास पूर्ण जो जनावरे खरेदी विक्री करणारा जो समाज आहे, जी जे व्यापारी आहेत त्यांना होतो आहे। याबाबत आम्ही मान्य आयुक्त साहेबांना तक्रार दिलेली आहे। जे काही शासनाने परवानगी दिलेली जनावरं आहेत त्याची वाहतूक करण्यासाठी कुठेही त्रास होऊ नये, कुठेही गोरक्षकाच्या नावाखाली जे लोक कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशाचं निवेदन आम्ही मान्य आयुक्त साहेबांना दिलेलं आहे। मान्य आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे जो कोणी कायदा हातात घेईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आज आम्ही भीमसैनिक सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना अत्यंत महत्त्वाच्या विषयावर निवेदन देण्यात आले आहे की सोलापूर शहरामध्ये बकरी ईद निमित्त जे सणानिमित्त जे गुरं वाहत असतात, त्यामुळे म्हशी आहेत, बकरी आहेत, अशा प्रकारचे त्याला निर्बंध लावण्यासाठी सरकारनं प्रयत्न केला होता। त्याला आम्ही सरकारला विरोध म्हणून आम्ही आज पोलीस आयुक्तांना विनंती केली की बाबा गौरक्षकाच्या नावाखाली या ठिकाणी मुस्लिम समाजातील लोकांना सर्व टार्गेट करून त्यांना रात्री बेरात्री 10 ते 15-20 जण जमवून त्यांना गाड्या अडवून त्यांच्या म्हशी वाहतुकीचे अडवून त्यांना मानसिक त्रास व आर्थिक त्रास करत आहेत। असं न होता त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आहेत। तरी पोलीस आयुक्त साहेबांनी या निवेदनाचा आपण गांभीर्याने विचार करावा असं त्यांना विनंती बी केलेली आहेत। तर त्यांनी या निवेदनाचा विचार करून कारवाई करू असं आम्हाला शब्द दिलेले आहेत। तरी भविष्यामध्ये काळामध्ये आम्हाला मुस्लिम समाजाबद्दल आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल याची नोंद घेण्यात यावी।
स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।